हिंदुस्तान का सामान्य से सामान्य नागरिक ईमानदार। हर देश के विकास के इतिहास में ऐसे क्षण आए हैं जब एक शक्तिशाली और निर्णायक कदम की आवश्यकता महसूस की गई। काळ्या पैशाला आळा घालण्याबाबत कालचा हा निर्णय ऐतिहासिक आहे। लाखो कोटी रुपयांची रोख बाद झाली आहे। त्यानं काळा पैसा असणारे जरी दुखावले असले तरी देशातला सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि गरीब माणूस मात्र सुखावलाय। त्याला काल रात्री शांत झोपही लागली। हा, काही दिवस खरेदी करताना त्रास होईल, सुट्टे नसतील, दुकानदार नाही म्हणेल, पण याला हा कॉमन मॅन तयार आहे। स्वतःचं प्रामाणिक आयुष्य जगायचं आणि दुसऱ्यानं भ्रष्टाचारातून कमावलेलं खोटं वैभव पाहत राहायचं, याला तसाही तो कंटाळला होताच। आता मात्र तो खुश आहे। जसं डॉक्टर आपण म्हणतो की आपण एखादं ऑपरेशन करून घेतो त्याही वेळेला आपल्याला दुखत असतंच ना, पण आपल्याला माहित असतं की त्याच्यानंतर पुढे आपण त्याच्यावरनं आपली इकॉनॉमी सुधारणार आहे सगळं। त्यामुळे आम्ही सगळ्या अतिशय खुश आहोत। मला वाटत नाही की आमच्यासारख्या व्यावसायिकांना या निर्णयाचा थोडाही लॉस होईल, कारण आमचा कुठल्याही काळ्या पैशाचा धंदा नसतो। बँकेत भरू शकता पैसे तुम्ही, एक दिवस त्रास होईल, त्याहून काय होणार। 2014 साली मोदी सत्तेवर आले ते काळ्या पैशाला आळा घालीन या आश्वासनावर। नोकऱ्या, विकास आणि भ्रष्टाचाराचा नारा हे भाजपच्या जाहीरनाम्यातले प्रमुख मुद्दे। काही महिन्यांपूर्वी काळ्या पैशाबाबत सरकारला माहिती देण्याची योजना मोदी सरकारनं राबवली। ही शेवटची संधी आहे हे सरकारनं स्पष्टपणे सांगितलं होतं, पण आता मात्र सरकारनं सिक्सरच मारला। काळा पैसा बादच करून टाकला। आता तो रद्दीत विकायचा की शेकोटी करायची असे विनोदही सुरू झालेत। इन आतंकियों को पैसा कहां से मुहैया होता है? सीमा पार के हमारे शत्रु जाली नोटों के जरिए, नकली नोटों के जरिए अपना धंधा भारत में चलाते हैं और यह सालों से चल रहा है। या निर्णयामागचं एक कारण दहशतवादही आहे। असं म्हणतात की पाकिस्तान स्वतःचं चलन जेवढं छापतो त्याहून जास्त भारताचं नकली चलन छापतो आणि या फेक नोटा दहशतवाद फंड करण्यासाठी वापरल्या जातात। पाकिस्तानला या मुद्द्यावरही धक्का देणं गरजेचं होतं। शेवटी काय, देशातला सामान्य माणूस सुज्ञ आहे। त्याला माहिती आहे की 1-2 दिवस त्रास झाला तरी हे सगळं त्याच्याच भल्यासाठी चाललंय। अमेय चुंबळे, ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।